सर्वसामान्यांना कृत्रिम गॅस टंचाई करणाऱ्या सरकारचा, कृत्रिम गॅस टंचाई करणाऱ्या प्रशासनाचा, सर्वसामान्यांना गॅस वेळेवर, सर्वसामान्यांना गॅस वेळेवर, कृत्रिम गॅस टंचाई करणाऱ्या सरकारचा या कृत्रिम करण्यात येते की मार्केटमध्ये गॅस सिलेंडर वाहतूक करणाऱ्या डिलिव्हरी मॅन यांना विविध आमिषे दाखवून किंवा जास्तीचे पैसे ऑफर करून सिलेंडर मिळवतानाचे रेकॉर्डिंग करणे व ते व्हायरल करून ब्लॅकमेलिंग करणे अशा रॅकेट सक्रिय आहेत। तरी कृपया कोणीही जास्तीच्या पैशांना किंवा इतर कोणत्या आमिषाला बळी पडू नका। डिलिव्हरी मॅनचे नियमित ओळखीचे लोकही हे प्रकार करत आहेत। सावधान राहा, सुरक्षित राहा। आम्ही सगळ्यांना सूचना देतो डिलिव्हरी मॅनला। डिलिव्हरी मॅन हे जे लोक आहेत जे वर्षानुवर्ष पब्लिकच्या घरी जातात त्यांना माहित असतं की कोणाचं कन्झम्पशन कमी आहे, एखाद्या घरामध्ये कमी सदस्य आहेत, त्यांना 6 महिन्यातच लागतं एखादं सिलेंडर। ते त्या गिरायकाला विश्वासात घेऊन त्याच्याकडनं OTP मिळवून हे करत असतील आणि हे जर कोणाच्या निदर्शनात आलं तर मी स्वतः गुन्हे दाखल करीन। ज्याचं सिलेंडर ज्या ग्राहकाच्या नावाचं आहे त्या ग्राहकालाच गेलं पाहिजे। आणि हे फक्त युद्ध आहे, टंचाई आहे, दादा म्हणतात हा विषय नाही आहे। त्याच्यामध्ये लिगल रिस्क आहे, कारण की तो एक्सप्लोजिव्ह प्रोडक्ट आहे। एखाद्याचा OTP न घेता सिलेंडर दिला आणि देव न करो त्याच्या घरात लिकेज झालं, स्फोट झाला, आग लागली, कसं इन्शुरन्स मिळणार? हा फार गंभीर विषय आहे। त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांना सांगतो की स्वतःचा सिलेंडर स्वतःच घ्या। आधी तुम्ही घरपोच देत होता, आता OTP मिळाल्यानंतर पण त्याला वेळ लागतो, तुम्हाला इथे यावं लागतं। ही झाली एक तुमची लिगल प्रोसेस। इनलिगल प्रोसेसमध्ये समजा मी एखादा माणूस पकडला तुमच्या ह्याच्यातला, आता एक गाडी पकडली आमच्या शिवसैनिकांनी, मी चाललो आता तिथे, तर तो 1600ला, 1700ला, 1800ला, 1200, 2000ला, 3000 पर्यंत सिलेंडर मिळतं। मी व्यक्तिगत तुमच्या एजन्सीवर, तुमच्यावर असं माझा आरोप नाही आहे, ओव्हरऑल सिस्टीमवर माझा आरोप आहे। त्यामुळे असं समजायची गरज नाही की मी मंगेशला बोलतोय किंवा तुमच्या मंगेश घ्यायचं असं काही त्याचा म्हणणं नाही। ओव्हरऑल सिस्टीममध्ये असं आहे, मी तुमच्याच इथं तुमच्याच एखाद्या माणसाकडून आता माझा नंबर नाही लागणार, मला कॅश नाही मिळणार, पण मी 1800, 2000 मध्ये इथून घेऊन जाऊ शकतो। हे मी तुम्हाला त्यात तुम्ही सहभागी असाल नसाल याच्यात मला बोलणारे सहभागी तुम्ही असणार नाही, कारण रेकॉर्डवर तुम्ही घेऊन लोक कोणी असता दाखवू शकतो, पण तुमची इथली सिस्टीम ती। संभाजीनगरात शिवसेनेच्या वतीनं आज सर्व एजन्सीजवर शिवसेनेनं आंदोलन केलेले 23 ठिकाणी एकाच वेळेस। या माध्यमातून 2च विषय आहे, गॅसची जी टंचाई आहे, घरगुती गॅसची, OTP आल्यानंतरही 10-10, 20-20 दिवस सिलेंडर मिळत नाही, आणि हेच सिलेंडर काळ्या बाजारामध्ये 1600 रुपयाला, 1800 रुपयाला, 2000 रुपयाला, काही ठिकाणी 3-3 हजार रुपये पण मिळतो। या 2 विषय आमचे महत्वाचे आहे। घरपोच गॅस मिळाला पाहिजे, घरगुती गॅस मिळाला पाहिजे, काळ्या बाजारात गॅस विक्री चालू आहे याच्यावर रोक असली पाहिजे, आणि या हेतून आम्ही सगळ्या एजन्सीच्या समोर आज आंदोलन केलं आणि कलेक्टरांना भेटतोय। मला असं वाटतं जर हे थांबलं नाही, आता आमच्या शिवसैनिकांनी एक गाडी काळ्या बाजारात विकणारी एक गाडी पकडलेली आहे। मला वाटतं हे अशा पद्धतीनं जनतेचा म्हणजे टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार चालू आहे, याच्यावर प्रशासनाने जरब ठेवावी अशी आमची विनंती आहे। सर हिंदी बोलून